श्री गणेशाय नमः. कालपर्यंत आपण राजू महाराज खराडे यांच्या मुखातून 13 स्तबकांचं श्रवण केलेलं आहे. आज 14वा स्तबक आपला सुरू होणार आहे. 13व्या स्तबकात पितामह भीष्म हे बाणशय्येवर असताना धर्माने भीष्मांना केलेल्या प्रश्नांची उत्तरं भीष्मांनी दिली. धर्माचं पालन कसं करायचं कसं नाही हे धर्माला भीष्मांनी सांगितलं. आणि नंतर भीष्म गेल्या पश्चात धर्माला झालेलं दुःख, त्यातून दुःखाची सात्वन करण्याकरता श्री व्यास महर्षी हे त्यांना धर्माचं ज्ञान या 14व्या अध्यायात सांगणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सच्चिदानंद परमात्मने नमः. अथ कल्पतरु चतुर्दशाध्याय स्तबक प्रारंभ. ओम नमोजी परमात्मा वेदवद्या वेदसारा सगुण निर्गुण ओंकारा अनंतपारा परिपूर्णा जय जय मंगलकारका अनंत कोटी ब्रह्मांड नायका योगिनी मानस चकोर मृगांका स्वयंप्रकाशादयानिधे तू अनंत तुझी नामे अनंत गुण अनंत लीला अनंत सदा वर्णिती संत महंत परी अंत न पवती ऐसिया तुझ नमस्कारू अनन्य भावे करुणी परी करू आरंभीला कथा कल्पतरू तरी ग्रंथ वदवी पुढे तुची होनी कृपा घन करसी विघ्नांचे निरसन म्हणून विघ्न विनाशन अभिमान साजे जय जयाजी मंगलमूर्ती सकल गणांचा तू पती देही ग्रंथ कथिनी मथी मज बाळकासी ऐसा प्रार्थिता गजानन प्रसन्नपणे दावी गुण मी ममवरे ग्रंथ संपूर्ण सिद्धीस तुझा पावेल मग न मिली शारदा माता जय ब्रह्मकुमारी ज्ञानसरिता विना पुस्तक जी हस्ता निर्वे सार्वकाळ तू वाग्देवता वागीश्वरी हंसवाहनाची कुमरी बैसोनी माझी जिवाग्री वदवी कथा अभिनव आता नमो श्री गुरु जो परात्पर आधारू दाखविला पैल पारू स्वसमुद्राचा ऐसिया सकळांचा प्रसाद मज लादला तत्वबोध आता व्यासमुनींचा प्रसाद करू कथन अष्टादश पुराणे व्यासक्ता कथन केले महाभारता तैसेच श्रीमद भगवता संस्कृतवाणी तये संस्कृताचा अर्थ सांगेने करुणी प्राकृत ओवी प्रवधे संकलित महाराष्ट्रवाणी. श्री मधुकर कवी अगोदर सर्व देवी देवतांचं स्तवन करून ग्रंथाला प्रारंभ करतात. 14व्या स्तबकाला प्रारंभ करताना सरस्वतीला गणरायाला नमन करून सरस्वतीला सांगतात की आता माझ्या मुखातून जे काही शब्द प्रकट होतील तू माझ्या जीवेवर बोलून जीवेवर विराजमान होऊन आणि माझ्याही मुखात जीवेवर विराजमान होऊन तू आता जे प्रकट करायचं जे ज्ञान व्यासांनी धर्माला सांगितलं ते आता तुमच्या समोर मी मांडणारच आहे. आणि मधुकर कवी सांगतात की जे व्यासांनी संस्कृत भाषेत धर्माला सांगितलं ते महाराष्ट्र भाषेत म्हणजे मराठी भाषेत प्राकृतिक भाषेत आपल्या ज्या मातृभाषा त्या भाषेत मधुकर कवीने आपल्याला या ग्रंथात रचलेलं आहे. नारा पुराणांची मतं एकत्र केले संकलित करावया श्रवणागत श्रोतयासी मागा स्तबक झाला त्रयोदश आता चतुर्दशांचा सौरस अश्वमेघ पर्वविशेष साळपणे नाना पुराणे मत म्हणजे नाना पुराणांचं सर्वांचं सार घेऊन मतं घेऊन एकत्र संकलित करून श्रवण करून श्रोत्यांसमोर मी व्यक्त करत आहे असे मधुकर कवी सांगतात. मागा स्तबक झाला त्रयोदश म्हणजे मागील 13व्या स्तबकात स्तबक झालेला आहे. आता चतुर्दश सौरस होण्याकरता चतुर्दश स्तबकामध्ये जेव्हा पितामह भीष्म यांनी देहत्याग केल्यानंतर धर्माला जे दुःख झालं त्या दुःखांची सात्वना करण्याकरता व्यासांनी त्यांना बोध केलेला आहे. मूळ संस्कृत भारत तेथे अश्वमेघ व्यासकृत जो असे संकलित कथा थोडकी या म्हणजे महाभारतामध्ये व्यासांनी
जो अश्वमेध सांगितला, म्हणजे ज्या महाभारतामध्ये युद्धामध्ये कौरवांचा नाश झाल्यामुळे धर्माला प्रश्न पडला की आता या माझ्या भावंडांचा माझ्याकडून नाश झाला, मरण पावले, त्या पापातून मुक्त होण्याकरता व्यासांना धर्माने प्रश्न केला की या पापातून मुक्त होण्याकरता मला काय उपाय आहे हा सांगा. त्यात व्यासांनी त्यांना अश्वमेध यज्ञाचा उपाय सांगितला. अश्वमेध यज्ञ केल्यामुळे सर्व पापांचा नायनाट होतो, म्हणजे पाप नाहीसे होतात. अश्वमेध यज्ञ करणं म्हणजे हे पूर्वी राजा महाराजांचंच काम होतं. अश्वमेध यज्ञ म्हणजे कसं, त्यात हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची धार अखंड चालू ठेवावं लागत होती, असं गुरुजन मंडळीच्या तोंडातून ऐकलेलं आहे. असे अश्वमेध यज्ञ आताच्या काळात शक्य आहे का? आताच्या काळात चमच्याभर तूप सुद्धा भेटत नाही. ते ही शुद्ध गाईच्या तुपाची हत्तीच्या सोंडी एवढी धार अश्वमेध यज्ञात सुरू ठेवायला लागायची. मूळ संस्कृत भारत तेशे अश्वमेघ व्यासकृत जो असे संकलित कथा सोडून या महाभारतामध्ये थोडक्यात अश्वमेध यज्ञाचं सांगितलेलं आहे. ते या ग्रंथामध्ये सविस्तर मांडलेलं आहे. त्या हरिपरिसर काही जैमिनकृत असे अधिक त्या देवीचा कथारुण संकलित बोलिलो येथे आणि ग्रंथांतर पुराणे शोधून या नाना प्रयत्ने प्रसंग योजले अनुसंधाने कथानुरूप, म्हणजे अनेक ग्रंथांचं संकलित करून आणि कथा एकत्रित करून या अश्वमेध यज्ञामध्ये प्रमाण भाषेत तुम्हाला सांगत आहे. पूर्वील मराठी अश्वमेघ नामयापा ठकांचा प्रबंध तोही मिळविला विविध प्रयत्न करून शैशिळे पैलीकडे विशेष असे पाचमाचळ देश तेत सोमवंशी नृपेश कामन भट्ट नामे, एक कामन भट्ट नामाचा ब्राह्मण नामयापी. पूर्वी अश्वमेध यज्ञाचं जे विवरण आहे हे तमिळ भाषेमध्ये कामभट्ट नामी यांनी म्हणजे ब्राह्मणांनी हे रचलेलं होतं तामिळमध्ये. ते त्यांनी अश्वमेध यज्ञाचं हे घेऊन तामिळ भाषेतलं मराठी प्राकृतिक भाषेत आपल्या आणलेलं आहे. ते आता सांगणार आहे. तयांची घरी पुस्तक संस्कृत प्राचीन होते एक, परी ते लिहिले सदेख तेलगिया लिपीचे, म्हणजे तेलुगू भाषेमध्ये लिहिलं त्यांनी. नामपाठक तिथं जाऊनी ते परितापे वाचवूनी संस्कृतार्थ आणुनी मनी केला प्राकृत, म्हणजे संस्कृताचा अर्थ प्राकृतमध्ये आणला, म्हणजे तेलुगू भाषेमध्ये त्यांनी आणला. तेही येथे प्रसंगी जाण किती एक घेतले मिळवून मग कथान्वय साधून संग्रहिली ग्रंथ, आणि अशा अनेक कथांचा संग्रह करून तो ग्रंथ त्यांनी संग्रहित केला. कोपन की जे श्रोताजनी एक श्रवतापनी वारिणी पदप्रसंगी चापपानी असे सहाय्य करता जन्मेंजया राजा भूपती वैश्यपायन देवमूर्ती या देवीची सुखसंगती जडी की तब म्हणे जन्मेंजय राणा मुनी अवधारी विज्ञापना अनुशासिक पूर्वीच्या पुन्हा कथेल्या मज. जन्मेंजय वैश्यपायन राजा देवमूर्ती यांनी जन्मेंजय राजा तो म्हणे म्हणजे जन्मेंजय राजा वैश्यपायनाला विचारतात मुनी अवधारी विज्ञापना, म्हणजे माझ्या ज्या विज्ञापना आहे त्या आता तुम्ही सोडवा, पुन्हा सोडवा त्या. त्याने संतोषले मन परितृप्त नव्हती श्रवण एक कावया आख्यान स्वगोत्र जनांचे, आणि हे स्वगोत्र म्हणजे संबंधित जणांचे व्याख्यानात आहे का. तरी स्वामी कृपा कीजे पुढील कथा निरूपीजे जेणे जीवी संतोष पाविजे आर्तभूत माझा पितामह युधिष्ठिर संतोषला तो कवन प्रकार आणि यागात अश्वमेघ थोर कवने प्रकारी, आणि या अश्वमेघ यज्ञ हा कोणत्या प्रकाराने करायचा हा मला सांगा. मग म्हणे वैश्यपायन राया तू थोर विचक्षण तरी एक कथा प्रश्न पूर्वजांचा. आणि वैश्यपायन राजाला
वंशपायन राजा जैमिनीचे राजा सांगतात की आता ही जी कथा आहे ही मी तुला सांगत आहे, ही पूर्वकथा ही तू आता ऐक. अनुशासिके संपल्यावरी कित्येक काळांतरी अश्वमेघ पाडवाविरी मांडिले देखा. जैमिनी कृत अश्वमेघिक भारती पर्व अलौकिक. व्यासकृता परिस सम्यक काळमुद्रा सुंदर. व्यासोक्तांचे गर्भभाव जैमिनी कृत गौरव. ते संकलुनी सर्व सांगेने जैमिनी अवधारा. आणि व्यासांनी जे लिहून ठेवलेलं आहे अश्वमेघ यज्ञ, तो मी आता प्रमाण भाषेत हे राजन तुला सांगत आहे, तो आता ऐक. देवव्रत स्वर्गी गेला, धर्म अंती दुःख जाहला. तव स्वेच्छे व्यास आला, पुसू लागला धर्मतया. देवव्रत स्वर्गी आला म्हणजे हां, ते स्वर्गी गेले आणि धर्म अंती दुःख झाला म्हणजे धर्माला म्हणजे युधिष्ठिर राजाला दुःख झालं. म्हणजे आता हे जे युद्धामध्ये आप्तजन मारले गेले त्याचं त्याला दुःख झालं आणि त्या दुःखातून स्वइच्छे व्यास आला म्हणजे व्यासदेव तिथे स्वइच्छेने आले. राजाला दुःख झाल्यामुळे त्यांना सात्वन देण्याकरता व्यासदेव तिथे आले आणि धर्माला पुसू लागले. अगाये महर्षे ऐक, गोत्रक्षय जनित पातक. नाशे ऐसा उपाय सम्यक, सांगिजे मज लागुनी. आणि धर्म व्यासांना म्हणा लागला की या पातकांच्या याच्यातून मला सोडवण्याकरता मला काहीतरी उपाय सांगा. मग भीष्म वाचुनी काही, राज्य बरवे वाटत नाही. भीमराज्य करो सर्वही, मी तीर्थयात्रे करून. मग धर्मराजा हे व्यासांना म्हणा लागले की मज भीष्मा वाचुनी काही, राजे बरवे वाटत नाही. म्हणजे हे जे राज्य आहे हे सुखरूप वाटत नाही. भीष्म नाही तर हे राज्य आता सुखरूप वाटत नाही मला. आणि माझा असा विचार आहे की हे जे सर्व राज्य आहे हे भीमाच्या स्वाधीन करून मी आता तीर्थयात्रेला जातो. व्यास म्हणती धर्मराया, अश्वमेघ दुरितेक्षया. पावती तरी खंतीवाया, करीतोस तू. म्हणजे व्यासदेव राजाला सांगतात की हे राजा, हे धर्मा, अश्वमेघ यज्ञ जर केला तर तू या पापातून मुक्त होतो आणि तुला खंती करायची काही हे नाही, गरज नाही. राज्य पावलासी निर्धारी, तरी ते धर्मे करोनी करी. ऐसे एकुनी उत्तरी, बोलिला धर्म. दुःखे म्हणे ऋषे पाही, मज साह्य वित्त नाही. रायासी प्रजा पीडन काही, उचित नव्हे. मग राजन म्हणाले हे व्यासा, माझ्याकडे यश अश्वमेध यज्ञाकरता धन संपत्ती नाही. युद्ध झाल्यामुळे धन संपत्तीचा क्षय झाला, त्यामुळे धन संपत्ती नाही. तर आता मी या म्हणजे अश्वमेध यज्ञ करायच्या पात्रतेत नाही सध्या, तर मला काहीतरी दुसरा उपाय सांगा. मज निमित्त सर्व नाशले असती. तव व्यास म्हणे धर्माप्रती, पूर्वी होता राजा भूपती. पूर्वज मरुत्वचा. आणि राजाला व्यासदेव म्हणतात की हे राजन, पूर्वी तुमच्या कुळात भूपती नावाचा राजा होऊन गेलेला आहे. म्हणजे पूर्वज मरुपतींचा हा भूपती नावाचा राजा होऊन गेला. तेथे यांनी द्विजासी दिदल्या होत्या द्रव्यराशी. ते नेववोचनी त्यासी, म्हणे हिमालयी टाकिले. आणि त्या राजाने ब्राह्मणांना काही द्रव्यराशी दिल्या होत्या, काही धन दिलं होतं. ते त्या ब्राह्मणांनी हिमालयावरती नेऊन टाकलं होतं. ते यज्ञार्थ द्रव्य घेई, तव धर्म म्हणे कोणीही. मज परिस अधम नाही, जे ब्रह्मस्व घेणे. आणि धर्म त्यांना म्हणतात ते दिलेलं धन, ते ब्राह्मणांनी टाकून दिलेलं धन हे मला घेणं, हे धर्म, हा धर्म सांगत नाही. हे ब्रह्मस्व घेणं हे उचित नाही, अधम आहे, हा धर्म नाही, हा अधर्म आहे. मुनी म्हणे ज्या द्रव्यासी पायी, स्वामी वंशोपवंशी नाही. त्याचा स्वय स्वामी सई, राजाची जाण. आणि व्यासदेव त्याला म्हणतात की ज्या क्षेत्राचा तू राजा आहे त्या क्षेत्रामध्ये जे धन पडलेलं आहे, जे धन वाया जाणार आहे, ते धन तुझंच आहे. ते राजाचंच धन असतं, ते दुसऱ्या कोणाचं नसतं. मग म्हणे युधिष्ठिर, सांगा यज्ञविधी सविस्तर. व्यास म्हणे
वसी सहस्त्र याज्ञिक ब्राह्मण वरावे. आणि युधिष्ठिर राजा मग नंतर म्हणाले, काही हरकत नाही, मला आता यज्ञांच्या विधी सांगा. त्यावर व्यासदेव म्हणाले की याज्ञिक वरा व्यास म्हणे वरी सहस्त्र याज्ञिक ब्राह्मण वरावे, म्हणजे 1 सहस्त्र 1000 ब्राह्मणांना आमंत्रण द्यावं अश्वमेध यज्ञाकरता. एका विप्रासी थोर गाई अश्वरथ कुंजर द्यावे 1 सहस्त्र आणि एक मार सुवर्ण. आणि प्रत्येक ब्राह्मणाला 1 सहस्त्र गाई 1000 गाई या दान कराव्या. श्वेतवर्ण वारुजान आणि गौक्षीर समान पितपुच्छ श्यामकर्ण सुंदर आयाळ, म्हणजे श्वेतवर्ण वारुजान आणि गौक्षीर समान, म्हणजे गौक्षीर गाईच्या शुभ्र तुपाच्या याच्यासारखं वर्णासारखा घोडा अश्वदान 1 सहस्त्र अश्वदान द्यावे. चैत्री पौर्णिमेसी बरवे अश्वमोचन करावे. सर्व 1 श्ववंडावे शिरीपत्र बांधुनी. आणि त्या अश्वांच्या शिरावरती 1 पत्र शिरावरती अश्वमेघाचं पत्र बांधून किंवा अश्व सोडावा. रक्षणा असावे बंधुपुत्र सविदेजे दळभार. आणि 1 प्रकार ग्रंथांतरीचा वारू करील मूळमूत्र. ते प्रसाद वापी ताडाग पवित्र करुणी अति मनोहर स्थापविया मूर्ती. म्हणजे हे राजन, तो अश्व जिथे जिथे जाईल, जिथे जिथे वारू करील मलमूत्र, म्हणजे मलमूत्र जिथे विसर्जित करील तेथे प्रसाद वापी तळांग पवित्र, म्हणजे ती जागा पवित्र करून तेथे अति मनोहर स्थापविया मूर्ती, म्हणजे मूर्तीची स्थापना तिथे करावी. वारू राजे जिंकुनी समग्र आणावे द्रव्य भांडार. मग होऊनी पवित्र तो श्यामकर्ण. आणि जो अश्वमेध यज्ञासाठी जो घोडा सोडला तेथे राजाने बळकावून त्यातला धनसंपदा करून त्या धनांचा अश्वमेध यज्ञ करावा. जव फिरून येईल श्यामकर्ण तव असी दारा व्रत की जे आपण. हे ऐकुनिया वचन धर्म म्हणेगा रुकुंदरा. आणि जव फिरून श्यामकर्ण, म्हणजे तो श्यामकर्ण जेव्हा जिथून फिरून येईल अश्व की जे आपण वचन धर्म विचारायला लागली. अश्वमेध यज्ञातला घोडा नंतर फिरून आल्यानंतर त्याचं काय करायचं हे धर्म त्यांना विचारू लागले. द्वारके गेलासे श्रीपती त्याचे साह्य नाही आपणाप्रती. तरी काही घडले यज्ञस्थिती परम दुर्लभ दिनसतसे. म्हणजे द्वारके गेले श्रीपती, श्रीकृष्ण राया द्वारकेला महाभारत युद्ध झाल्यानंतर ते द्वारकेला गेले आणि आता माझा साह्य करण्याकरता दुसरं कोणी नाही असे युधिष्ठिर राजा म्हणले. तव भीम म्हणे राया कृष्ण जवळी नाही म्हणसी वाया. तो समीप तुझं सर्व कार्य असे जाण. आणि भीम म्हणा लागला की तव भीम म्हणे राया कृष्ण जवळी म्हणसी वाया. कृष्ण जवळ नाही असं म्हणून वाया जाऊ नको. कृष्ण हा जरी देहरूपाने इथे नसला तरी सूक्ष्म रूपाने आत्मरूपाने तो आपल्या जवळच आहे. सिद्धीसी नेईल मनोरथ परी अश्व पुरावा नेमस्त. तव व्यास असे म्हणत एका श्यामकर्ण नगर नामे भद्रावती. तेथे योनाश्रव भूपती तयापे वारू असे निगुती. दश अक्षोहिणी रक्षिती. म्हणजे दश अक्षोहिणी हे सैन्यदळ. 10 अक्षोहिणी म्हणजे ते काही गणित आहे त्याचं त्या गणिताचा नगर नामे भद्रावती. तेथे योना व भूपती तयापे वारू असे निभूती. 10 अक्षो पुढे बघू. ते अक्षोहिणी प्रमाण 10 मस्तकभी असे संपूर्ण. असो भीष्मे कृष्ण स्मरून म्हणे आणिक वारुसी. म्हणजे आता या म्हणजे जे राज्य जिंकायचे यात कृष्ण आपल्याजवळ नाही असे जर असं धर्माला वाटतंय तर भीम त्यांना म्हणतात की ती चिंता करू नये आणि कृष्ण हा आपल्यासोबतच आहे आणि आपल्याला सत्कार्याकरता कृष्णच पाठीमागे राहणार आहे.
मग नाना संकेत केले. ऐकुनी युधिष्ठिर काय बोले. तो महाराज त्यासी वचले. पराश्रम कोणाचा कर्णसुत म्हणे तेवसरी. मी जाईल भीमाबरोबरी. भीमसेन म्हणे समरी. आम्ही वदिले तव पित्या. सर्व सुत म्हणे ते अवसरी. म्हणजे सर्व सुत सर्व बंधुजन म्हणा लागले. त्या तिथे म्हणा लागले, धर्माला म्हणा लागले, आम्ही भीमासोबत जातो. म्हणजे ज्या अश्व जो सोडला त्या अश्वासोबत भीम जाणार होते. भीमासोबत आम्ही जातो आणि आम्ही त्या पातकात आहोत. जे युद्ध झालं, युद्धामध्ये जे कौरव मारले गेले त्या पातकात आम्ही या पुण्यात सहभागी होणार आहोत. म्हणून अंतरी खंती वाटत तव बोलाला ऋषिकेत. तेथे आश्चर्य धरला अयुक्त कौरवांचा. मत्स्यांच्या गायी वळविल्या ऐसे दुष्कृत घडले तया. तू म्हणे रणीव धोनिया. पावविल सूर्यलोकी. मत्स्यांच्या गायी वळविल्या ऐसे दुष्कृत घडले तया. कौरवांचं सांगितलं. कौरवांचं म्हणे अंतरी खंती वाटत तो बोलिला ऋषिकेत. तेथे आश्चर्य धरला यत्कुत कौरवांचा. म्हणजे त्यांना खंती वाटत होती मनामध्ये की आपण हे कौरव मारले, पण कौरवांनी मत्स्यांच्या गायी वळविल्या ऐशी दुष्कृत्य घडले तया. त्यांच्या हातून दुष्कृत्य घडले. गायींची हिंसा झाली, हे झालं, त्यामुळे त्यांच्या हातून दुष्कृत्य घडले. तू हरणी व दुनिया पावविल सूर्यलोका. आणि त्यांचा वध केल्यानंतर तू सूर्यलोकाला पावशील, तू चांगल्या लोकांमध्ये जाशील. हा तुमचा थोर उपकार ऐकुनी संतोषले वृकुंदर. मग आलिंगोनी कर्णकुमर. पांचारीला मेघवर्ण म्हणे तवता ते गंधमादनी. आम्हा नलगे स्कंदी वावनी. तो पराक्रम. अरे आपण भूगोल काय काम पॉज करा. तेच तर मला हे जुळा नाही लागलं कुठेतरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता त्या अश्वांना आणण्याकरता धर्म गेल्यामुळे आता तुवा पार्थे रक्षण करावे धर्मराया ते. मी जाईल श्यामकर्णा ते आणावया. तो श्यामकर्ण नावाचा जो अश्व होता तो सोडलेला होता. अश्वमेघ यज्ञाचा जो अश्व तो श्यामकर्ण नावाचा तो आणण्याकरता मी आणि पार्थे म्हणजे अर्जुन आम्ही दोघे जण त्या श्यामकर्णाला आणायला जातो. तेव्हा तुम्ही धर्माचं इथे हे करा, धर्म करा, राज्याचं पालन करा. मेघवर्ण म्हणे ताता. तुझा पुत्र बलिष्ठ होता. ते नवलक नव्हे परी मी आता येईन तुम्हा सांगते. आणि मेघवर्ण म्हणे ताता. म्हणजे मेघवर्ण आता म्हणा लागला, हे ताता तुझा पुत्र बलिष्ठ म्हणजे मी बलवान आहे हे आता दाखवण्याकरता मी तुमच्यासोबत अश्व आणण्याकरता येत आहे. स्कंदी बांधुनी आणील वारुवा. तुम्ही दोघी संग्राम करावा. हे ऐकुनी सर्व पांडवा झाला हर्ष. आणि मेघवर्ण कर्णाचा मुलगा दाखवला ना. हा, मेघवर्ण हा कर्णाचा मुलगा. तर कर्णाचा मुलगा हा म्हणायला लागला की आता जो अश्व श्यामकर्ण जिथे जिथे गेला त्या राज्य जिंकण्याकरता मी माझा बलांचं प्रदर्शन दाखवतो. ते आता मला तुमच्यासोबत येऊ द्या. स्कंद बांधून आलील वारुवा. तुम्ही दोघे संग्राम करावा. ऐसे एकूणी सर्व पांडवा हर्ष झाला. आणि हे असं त्याचं वक्तव्य ऐकून पांडवांना हर्ष झाला. मग व्यासांसी पामकिले रात्रो विचारिली वैसली. तव अकस्मात बीजे केले देवधर्मद्वारे. आणि मग व्यासांसी पामकिले रात्रो विचारी वैसली. तव अकस्मात बीजे केले देवे धर्मद्वारी. म्हणजे बीज केली त्यांची. बीज म्हणजे चर्चा केली का, बैसून चर्चा केली, बीज केली. हां, अश्वमेधाबद्दल रात्रीची चर्चा केली वासुदेवासोबत. हां. धर्मे कृष्ण मंदिरी नेला. षोडशोपचारी पूजिला. अर्धरजनी प्राप्त झाला. म्हणून सकळा आश्चर्य. पांचाळी म्हणे धर्मराया. तुम्ही विस्मित झाले वाया.
देवे धर्मरात्रीची येऊन या दुर्वासा ददिले भोजन. आणि धर्मे कृष्ण मंदिरी नेला षोडशोपचारी पूजिला. अर्धरजनी प्राप्त झाला म्हणून सकळा आश्चर्य. कृष्णाला नेला. हा. नंतर रात्री सर्वजण विचार करण्यासाठी एकत्र बसले असता अकस्मात तेथे श्रीकृष्ण हजर झाले. आणि धर्मा हा होते तेव्हा देव धर्माला म्हणजे देव आले. हा. आणि धर्माने त्यांच्या यथोचित पूजा करून त्यांना आसनावर बसविले व मध्यरात्री अकस्मात आल्याबद्दल आश्चर्य प्रकट केले. तेव्हा द्रौपदी म्हणाली, हा आश्चर्य प्रकट केले. द्रौपदी पांचाळी म्हणे, धर्मराया तुम्ही विस्मित झाले वाया. देव धर्मरात्रीसी येऊन या दुर्वासा दिले भोजन. आणि हा द्रौपदी म्हणाली, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कृष्णदेवाने सर्व संकटापासून आपले रक्षण केले आहे, तरी या प्रसंगी तो स्वस्थ कसा राहील. त्यानंतर सर्वांचा हास्यविनोद झाला. त्यावेळी कृष्ण म्हणाला, सवे माझी पुरविली वस्त्रे सकळा संकटी रक्षिले त्वरे. हे ऐकून युधिष्ठिरे विनविला कृष्ण. आणि द्रौपदी म्हणाली, सवे माझी पुरविली वस्त्रे. सवयीमध्ये माझं जेव्हा वस्त्र हरण चाललं होतं तेव्हा श्रीकृष्णाने मला वस्त्र पुरवली. ते ऐकून म्हणजे आणि ते ऐकून युधिष्ठिर कृष्णाला नमन करतात. तेव्हा श्रीकृष्ण धर्मासी बोलिला, त्वा मी मबुद्धी याग मांडिला. तरी हा स्थूळोदरी नाही कळला. बृहस भक्षक निशाचरी याची भार्या. म्हणून मंदबुद्धीत यया पृथ्वीची या सकळ राया. हा केवी जिंकील ते धर्मिष्ठ पराश्रमी. केवी जिंकतील संग्रामी. तव भीम बोले उर्मी. ऐसे एके कृष्णा तुझ स्मरुणी विशेष. हे म्या बुद्धी योजिले असे. तुझ स्मरुणी विशेषे हे म्या बुद्धी योजिले असे. मज बोललासी ते दिसे. सर्वही तुझ्या ठाई. यानंतर सर्वांचा हास्यविनोद झाला. आणि त्यावेळी कृष्ण म्हणाला, धर्मा, भीष्मांच्या सांगण्यावरून तू यज्ञाला प्रवृत्त झालास, तरी तुला या स्थूलोंदर व खादाड्यांची माहिती नाही का. म्हणजे स्थूलोंदर आणि खादाड्यांची माहिती नाही काय, म्हणजे कृष्ण त्याला सांगत आहे. हा. याची स्त्री कोणीतरी हिडिंबा राक्षसी भीमाची. हा म्हणजे भीमाचाच खादाड्या. हा. हिडिंबा राक्षसी हा मंदबुद्धी सर्व पृथ्वीवरील राजांचा काय जिंकणार. म्हणजे हा मंदबुद्धीचा भीम खाण्याच्या पलीकडे हा सर्व राजांना कसा जिंकणार हे कृष्ण याला सांगत आहे. भीम कृष्णांचे हे भाषण ऐकून भीमाला राग आला आणि तो म्हणाला, महाराज आपले स्मरण करूनच मी ही बुद्धी धरली. अरे कृष्णा, तू मला बोलला ते सर्व तुलाही लागू आहे. तुझे तरी पोट कोठे लहान आहे. यात तर सर्व विश्व भरून राहिलेलं आहे. म्हणजे कृष्णाला भीम म्हणतात की हे जे निर्माण तू केलेलं आहे याचा तू मला जे बोलत आहे हे तुलाही लागत आहे. हा. आणि तू एवढा मोठा आहे की तुझं उदर इतकं मोठं आहे की त्यात पूर्ण विश्व ब्रह्मांड त्याच्यात भरलेलं आहे. असा भीम कृष्णाला म्हणाला. का जे पारिजातक आणिला ऐसा परस्पर विनोद जाहला. तेने उभया संतोष वर्तला उपासना करूनी. आणि असे बोलून सर्वांना विनोद झाला आणि सर्वजण हास्य करू लागले. यावरी म्हणे कृष्णदेव, धर्मा तू गोत्रशय पास्तव मम पावतोसी. तरी ते सर्व द्यावे पाप मजकरी. आणि श्रीकृष्ण धर्माला म्हणतात की हे गोत्रज म्हणजे हे गोत्र जे मारण्याचं पाप आहे हे तू सर्व पाप माझ्या मस्तकी दे, मला देऊन टाक. हा. तव भीम म्हणे गा श्रीहरी अल्प द्यावे जित लवकरी. ते बहुताची होते निर्धारी तरी पाप केवी द्यावे. यज्ञपासुनी निपजेल सकृत
ते तुझ्या करील आयु निभ्रांत एकूणी संतोषिले समस्त मग सारिली आरोनगना उदयकी मग उगवता भानु उदयकी मग उगवता श्वानु नाही भानु भीमवृषके तमे गवर्णू कुंती दत्त शिदुरी घेऊन गेले भद्रायवती सूर्य निघाल्यावर भद्रावतीच्या ठिकाणी गेले पांडव. कुंती दत्त म्हणजे कुंतीचे पुत्र असत हे भाषण ऐकून कृष्णाने भाषण केलं. हे एक भीम राग बोलल्यासारखे दाखवून म्हणाला, महाराज आपले स्मरण करूनच नेते झालं आपलं. याप्रमाणे विनोद होऊन सर्वांना आनंद झाला असता कृष्ण म्हणाला, धर्मा तू बंधुरक्षणाच्या पापाला भीतो आहेस तर ते सर्व मजकडे दे, म्हणजे मग ते सर्व पाप मला दे. भीमाने उत्तर केले, कृष्णा तुला जे द्यावे ते अनेक पटे होऊन परत मिळते. म्हणजे भीम कृष्णाला म्हणाला की देवा तुला जे दिलं ते अनेक पट होऊन, म्हणजे तुला जर भक्ती दिली तर ती भक्ती अनेक पट होऊन आपल्याला फळ देते. तुला जर आपण जर फुलाची पाकळी दिली तर तो पूर्णचे पूर्ण फुलं आपल्याला परत हे करत असतो. जर आम्ही तुला दुःख दिलं तर अति दुःख आम्हाला प्राप्त होणार आहे असा